गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. तर आज निघलो आहोत आम्ही आमच्या गावाकडे. तर आमच्या मोठ्या भायाच्या घराचं आहे ओपनिंग. म्हणजे आमचे भाई स्वर्गवासी झालेले आहेत, पण आमच्या पुतण्यानं बांधलेलं आहे आता दुसरं घर, जे त्याच्या मोठ्या भावाला बांधून दिलेलं आहे. एक सध्याचं पण घर आहे, पण आता हे दुसरं बांधलेलं आहे. तर त्याचीच आज ओपनिंग आहे, घराचं वास्तुशांती आहे. आणि आमचं जे पुतणे आहे ते छोट्याशा वयामध्ये सगळा कारभार एकदम, आमचे भाई जे आहेत ते खूप चांगले होते, पण अचानक त्यांना हाट आल्यामुळं ते स्वर्गवासी झाले होते. सगळं एकदम आमचा कारभार आमच्या पुतण्याच्या ह्याच्यावर आला होता, पण त्यानं छोट्याशा वयामध्ये कुणालाही अंतर न देता खूप छान सांभाळायला आहे कारभार. आणि जे आमच्या सुना पण आहेत त्या पण खूप छान आहेत, मन मिळावं आहेत. आलेलो आहोत घरामध्ये. तर ही आहे राईट साईड आणि लेफ्ट साईडला 2 बेडरूम आहेत. तर ही एका साईडच्या बेडरूममध्येच पूजा सगळी मांडलेली आहे. ही आहे आमची फॅमिली. ही जी आहे ही दुसरी बेडरूम आहे. राईट लेफ्ट साईडला 2 बेडरूम आहेत. अशा मस्त सुंदर बांधलेल्या आहेत 2 मोठ्या मोठ्या बेडरूम. आणि अशी पूजा आमच्या साऊथमध्ये मांडतात. तर हे एक बेडरूम आहे. सकाळी 5 वाजताच पूजा करतात. तर खूप छान पद्धतीने पूजा वगैरे मांडून विधीप्रमाणे सगळं मस्त झालेलं आहे कार्यक्रम. आणि मला थोडा झाला होता यायला उशीर, आणि हे दिलं होतं आम्ही गिफ्ट. म्हटलं तर घरामध्ये वास्तूला ते गणपतीची मूर्ती नाही तर गाईची मूर्ती द्यावं. आमच्या जाऊबाई खूप आहेत कामामध्ये, आता घरी प्रोग्राम असल्यामुळं त्यांना सगळं बघावंच लागतं. आणि हे आहे किचन, छोटूसं आहे देवघर. आणि किती व्यवस्थित जिथल्या तिथं बांधलं आहे ते बघा. खूप छान बांधलेलं आहे, कुठंच असं नाव ठेवायची जागा नाही. खूप सुंदर बांधलं आहे. 2 बेडरूम, एक किचन. आणि हे दाखवित आहे मी, ते आहे हॉल. सर्वजण जेवण वगैरे करीत आहेत. माझं झालं होतं. हे आहेत आमचे मोठे भाई आणि ही आहे आमची पुतणी. जे व्हायले त्यांचं आता आरामशीर जेवण. आणि आता मी दाखवते तुम्हाला बाहेर जे साईडवाले, हे जे आहे हे साईडवाले भरपूर असं पहिल्याचे प्लाट खूप मोठे आहेत. आणि बघा किती मोठे मोठे असे पातेल्यामध्ये जेवण बनवलेलं आहे. कारण छोटं गाव असल्यामुळं सगळ्यांना आमंत्रण द्यावंच लागतं आणि आपल्याला बोलल्यावर पण द्यावंच लागतं. खूप छान कार्यक्रम केला बघा. सॅलेड, खारी बुंदी, असे मोतीचूर लड्डू, पापड, चपाती, पनीरची भाजी, टमॅटो चटणी, सपक डाळ, बगारा भात, साधा भात, भरपूर असं बनविलं होतं त्यानं स्वयंपाक. मी खूप छान बनविलं. तर आता हे लाडू बघून तुम्हाला माहितीच झालं असेल की किती पब्लिक येणार आहे जेवायला. तर मस्त झाला होता, सुपर कार्यक्रम. तर निघालो आहोत आता आम्ही घराकडे. हे आहे बाहेरचं अंगणामधला परिसर आहे. आता हे जे आहे ते बाहेर बसून जेवायले. तर आता आम्हाला जायची पण गडबड व्हायली, आबाळ खूप आलेलं आहे. हे बघा, हे जे आहे मी दाखवित आहे तुम्हाला मेन डोर आहे. आमच्या इथं साऊथमध्ये एकदम असं कोरीव काम, नक्षीकाम खूप चालतं. आणि पूर्ण सागवानचं आहे. पूर्ण जे डोर आहे ते सगळं सागवानपासून बनलेलं आहे. आणि किती छान बनविलेलं आहे. ते आवडले की नाही ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. काय प्रश्न विचारायचे ते पण सांगा, त्याची उत्तर मी नक्की देईन. आणि तुम्हाला आवडले की नाही नक्षीकाम ते पण नक्की सांगा. ते बाहेरला आहे मेन डोर. खूप छान झालेला आहे कार्यक्रम. आणि हे असे इकडं असे महालक्ष्मीचे म्हणलं तर आपल्याला जर नवे घरामध्ये हे करायचं आहे पूजा, तेव्हा तशा हातवे देतात. तर आता निघलो आहोत आम्ही घराकडे. आणि बघा आता आमच्या साऊथचं जरा पाऊस पाणी भरपूर आहे. तर चौकड अशी हिरवी गार असं पूर्ण वातावरण असं हिरवंगार झालेलं आहे. झाडे खूप असल्यामुळं. आणि मग पुन्हा आलो होतो. तर आता आमच्या गावामध्ये आलो आहोत आम्ही. आता थोडंसं घेतलं आहे गरम गरम मुलीला खायला बेकरीमधून सामान. तिनं सांगितले होते समोसे आणायला. तर थोडंसं स्वीट आणि थोडेसे समोसे घेऊन निघलो आहोत घराकडे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब माय चॅनल. I don't like the